इंदिरा एकादशीची पूजाविधी, महत्त्व आणि इंदिरा एकादशीची कथा सांगणार आहे. हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ पाहिल्यानंतर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. इंदिरा एकादशीच्या पूजेमध्ये भक्त लवकर उठून स्नान करतात, भगवान विष्णूंची पूजा करतात आणि व्रत पाळतात. या दिवशी पूर्वजांचे तर्पण करणे महत्त्वाचे मानले जाते. या पूजेमुळे पितरांना मोक्ष मिळतो आणि व्यक्तीचे पाप नष्ट होतात, असे म्हटले जाते. इंदिरा एकादशीच्या पूजेचा विधी: ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करावे आणि नवीन किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करावे. पूजा करण्यापूर्वी आपले घर आणि पूजास्थळ स्वच्छ करावे. घरात भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्र ठेवून त्यांची पूजा करावी. त्यांना फुले, फळे, धूप, दीप आणि नैवेद्य दाखवावा. या दिवशी उपवास करावा. केवळ फळे आणि सात्विक आहार घ्यावा. शक्य असल्यास संपूर्ण उपवास करावा. इंदिरा एकादशी पितृपक्षाचा भाग असल्याने या दिवशी पितरांचे तर्पण करणे महत्त्वाचे मानले जाते. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा आणि भगवान विष्णूचे गुणगान करावे. दुसऱ्या दिवशी एकादशी तिथीची समाप्ती झाल्यावर ब्राह्मण भोजन घालून किंवा दान धर्म करून उपवास सोडावा. हे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व पाप नष्ट होतात, असे मानले जाते. या व्रताने पितरांना मोक्ष मिळतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. अंतिम समयी भगवान विष्णूच्या चरणामध्ये स्थान मिळते, अशी मान्यता आहे. प्रत्येक महिन्यात शुक्ल आणि कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीचे विशेष महत्त्व असते. इंदिरा एकादशीच्या व्रताने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात आणि अंतिम समयी मोक्ष प्राप्ती होते. पंचांगानुसार हे व्रत भाद्रपद मासातील कृष्ण पक्षातील एकादशीला केले जाते. भगवान विष्णूंना समर्पित या इंदिरा एकादशी व्रतामध्ये विधी व व्रत उपवास केल्यास सांसारिक सुख प्राप्त होते आणि शेवटी श्रीहरीच्या चरणामध्ये स्थान मिळते. या एकादशीचे व्रत आणि पूजन विधी इतर एकादशीप्रमाणेच आहे, परंतु फक्त या एकादशीला शाळीग्राम पूजन केले जाते. पूजन विधी आणि व्रतकथा: एकादशी तिथीच्या एक दिवस अगोदर दशमी तिथीला सकाळी उठून स्नान केल्यानंतर पुन्हा दुपारी नदी किंवा एखाद्या तलावावर जाऊन स्नान करावे. त्यानंतर पितरांचे श्राद्ध करून एकदाच जेवण करावे. एकादशी तिथीला स्नान केल्यानंतर संकल्प करावा की, हे भगवान नारायण, आज मी सर्व भोगांचा त्याग करून निराहार राहून एकादशीचे व्रत करत आहे. मी आपणास शरण आलो आहे. तुम्ही माझे रक्षण करा. संकल्प घेतल्यानंतर शाळीग्रामच्या मूर्तीसमोर विधी, व्रत, श्राद्ध करून ब्राह्मणांना फलाहार दक्षिणा देऊन तृप्त करावे. पितरांना दिलेल्या पिंडाला गाईला खाऊ घालावे. त्यानंतर धूप, दीप, गंध, फूल, नैवेद्य अर्पण करून विष्णूंची पूजा करावी. रात्री जागरण करावे. त्यानंतर द्वादशीला सकाळी पुन्हा भक्तिभावाने भगवान विष्णूची पूजा करून ब्राह्मणांना जेवू घालावे. यानंतर आपल्या कुटुंबियासह मौनाने जेवण करावे. अशा प्रकारे व्रत केल्याने पितरांना स्वर्गात स्थान मिळते. इंदिरा एकादशी व्रताची कथा: प्राचीन काळी सत्ययुगात महिष्मतीपुरीचा इंद्रसेन नावाचा प्रतापी राजा धर्माचरणाने प्रजेचे पालन करत होता. इंद्रसेन राजा पुत्र-पुत्री, नातवंडे, धनसंपत्तीने संपन्न आणि भगवान विष्णूचा परमभक्त होता. एके दिवशी राजा राजदरबारात निवांत बसला असताना अचानक देवर्षी नारद आकाशमार्गाने तेथे आले. त्यांना पाहताच राजाने उठून त्यांचे स्वागत केले आणि यथासांग पूजा केली. त्यानंतर इंद्रसेन राजाने देवर्षीला आगमनाचे कारण विचारले. तेव्हा नारद मुनी म्हणाले की, हे राजन, माझे बोलणे तुला चकित करणारे आहे. एकदा मी ब्रह्मलोकातून यमलोकात गेलो होतो. तेथे यमदेवाने माझी भक्तिभावाने पूजा केली. त्यावेळी यमराजाच्या सभेत मी तुमच्या वडिलांना पाहिले. ते एकादशी व्रतभंगाच्या दोषामुळे तेथे आले होते. राजन, त्यांनी तुमच्यासाठी एक निरोप दिला आहे. त्यांनी सांगितले आहे की, पूर्णजन्मात एकादशी व्रतामध्ये काही कारणास्तव विघ्न आल्यामुळे मी यमलोकात आलो आहे. यामुळे मुला, माझ्या निमित्ताने तू इंदिरा एकादशीचे व्रत केल्यास मला स्वर्गप्राप्ती होऊ शकते. नारद मुनीचे म्हणणे ऐकल्यानंतर राजाने कुटुंबियासहित हे व्रत केले. व्रताच्या पूर्ण
पुण्यप्रभावाने राजाचे वडील गरुडावर बसून वैकुंठात गेले. त्यानंतर राजा इंद्रसेनही एकादशीच्या व्रतप्रभावाने निष्कंटक राज्य चालवून शेवटी मुलाला सिंहासनावर बसवून स्वर्गलोकात गेला. धर्मराज युधिष्ठिर म्हणू लागले की हे परमेश्वरा, भाद्रपद कृष्ण एकादशीचे नाव काय आहे, त्याची पद्धत आणि परिणाम काय आहे, तर कृपया मला सांगा. भगवान श्रीकृष्ण सांगू लागले की या एकादशीचे नाव इंदिरा एकादशी आहे. ही एकादशी पापांचा नाश करणारी आणि पूर्वजांना अधोगतीपासून मुक्त करण्यासाठी आहे. अरे राजन, ही कथा काळजीपूर्वक ऐका. वायपेय यज्ञाचे फळ फक्त ते ऐकून प्राप्त होते. प्राचीन काळी सत्ययुगाच्या काळात महिष्मती नावाच्या शहरात इंद्रसेन नावाचा एक राजा आपल्या प्रजेचे नीतिमान पालन करून राज्य करायचे. ते मुलगा, नातू आणि संपत्ती इत्यादी संपन्न होते आणि मोठे विष्णुभक्त होते. एके दिवशी जेव्हा राजा आपल्या बैठकीत आनंदाने बसला होता, तेव्हा महर्षी नारद आकाशातून खाली आले आणि त्यांच्या सभेला आले. त्यांना पाहून राजा हात जोडून उभा राहिले आणि पद्धतशीरपणे आसन आणि अर्घ्य अर्पण केले. आनंदाने बसून ऋषींनी राजाला विचारले, हे राजा, तुमचे 7 अंग चांगले कार्यरत आहेत का? तुमची बुद्धी धर्मात आणि तुमचे मन विष्णूच्या भक्तीत राहते का? देवर्षी नारदांच्या अशा गोष्टी ऐकून राजा म्हणाला, हे महर्षी, तुमच्या कृपेने माझ्या राज्यात सर्वजण चांगले काम करत आहेत आणि यज्ञ विधी येथे केले जात आहेत. कृपया तुमच्या आगमनाचे कारण सांगा. तेव्हा ऋषी म्हणू लागले की हे राजा, तुम्ही माझे शब्द लक्षपूर्वक ऐका. एकदा मी ब्रह्मलोकाहून यमलोकाला गेलो, जिथे मी यमराजाची आदरपूर्वक पूजा केली आणि नीतिमान आणि सत्यवादी धर्मराजाची स्तुती केली. त्याच यमराजाच्या सभेत एका मोठ्या विद्वान आणि ईश्वरभक्ताने एकादशीचा उपवास मोडल्यामुळे तुमच्या वडिलांना पाहिले. त्यांनी संदेश दिला म्हणून मी तुम्हाला सांगतो. ते म्हणाले की मी माझ्या मागील जन्मात काही विघ्नामुळे यमराज जवळ राहत आहे, म्हणून जर पुत्राने माझ्या निमित्त इंदिरा एकादशीचा उपवास केला तर मी स्वर्ग प्राप्त करू शकतो. हे ऐकून राजा म्हणू लागला, हे महर्षी, तुम्ही मला या व्रताची पद्धत सांगा. नारदजी सांगू लागले, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या 10व्या दिवशी सकाळी श्रद्धेने स्नानाने निवृत्त झाल्यानंतर दुपारी पुन्हा नदी तलावावर जाऊन स्नान करावे. मग श्रद्धेने पूर्वजांचे श्राद्ध करा आणि एकदा भोजन घ्यावे. एकादशीच्या दिवशी पहाटे स्नान करून भक्तीसह उपवासाच्या नियमांचे पालन करावे. वचन घ्या की मी आज सर्व भोग त्यागून एकादशीचा उपवास करेन. हे अच्युत, हे पुंडरीक्ष, मी तुमचा आश्रयस्थान आहे. तुम्ही माझे रक्षण करा. अशा प्रकारे शालिग्रामच्या मूर्तीसमोर विधी श्राद्ध केल्यानंतर पात्र ब्राह्मणांना फळांचे अन्न अर्पण करावे आणि दक्षिणा द्यावी. पूर्वजांच्या श्राद्धातून जे काही उरले आहे त्यांचा वास घ्यावा, तो गाईला द्यावा आणि धूप, दीप, सुगंधी फुले, नैवेद्य इत्यादी सर्व गोष्टींनी भगवान ऋषिकेशाची पूजा करावी. रात्री देवाजवळ जागरण करावे. यानंतर द्वादशीच्या दिवशी सकाळी परमेश्वराची पूजा केल्यानंतर ब्राह्मणांना भोजन द्यावे. तुमच्या भावा बहिणीसह पत्नी आणि मुलांनी तुम्ही शांतपणाने ग्रहण करावे. नारदजी म्हणू लागले की हे राजन, या पद्धतीने जर तुम्ही या एकादशीचे व्रत केले तर तुमचे वडील नक्कीच स्वर्गात जातील. असे म्हणत नारदजी दिसेनासे झाले. नारदजीच्या मते जेव्हा राजाने आपल्या दास प्रजेसोबत उपवास केला तेव्हा आकाशातून फुलांचा वर्षाव झाला आणि राजाचे वडील गरुडावर चढले आणि विष्णू लोकाकडे गेले. राजा इंद्रसेन देखील एकादशीचा उपवास न करता राज्य केल्यानंतर आपल्या मुलासह सिंहासनावर बसल्यावर स्वर्गात गेला. असे युधिष्ठिर, मी तुम्हाला इंदिरा एकादशीच्या उपवासाचे महत्त्व सांगितले. हे वाचून आणि ऐकून मनुष्य सर्व पापापासून मुक्त होतो आणि सर्व प्रकारच्या सुखाचा उपभोग घेतल्यानंतर मनुष्य वैकुंठाला प्राप्त होतो. इंदिरा एकादशी ही पितृपक्षात येणारी एक महत्त्वाची एकादशी आहे. या दिवशी पितरांना मोक्ष देण्यासाठी आणि त्यांचे कल्याण होण्यासाठी व्रत केले जाते. ही कथा भगवान श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितली आहे, ज्यात एका राजाला पितरांना
मुक्ती मिळवून देण्यासाठी इंदिरा एकादशीचे महत्त्व सांगण्यात आले आहे. कथा. एकेकाळी एका नगरात एक राजा होता. तो राजा खूप मोठा होता आणि त्याने अनेक यज्ञ केले होते. एके दिवशी त्याच्या मृत पितरांना यमलोकातून पृथ्वीवर येण्यासाठी आदेश मिळाला. पण राजाने आपल्या पितरांना योग्य आदर दिला नाही. त्यामुळे त्यांचे पितर रागावले. त्या पितरांनी राजाला सांगितले की, पुत्र, तू आमचा आदर केला नाहीस, म्हणून तुझेही पितर यमलोकात छळले जातील. हा प्रकार पाहून राजा खूप घाबरला आणि त्याने एका ऋषीला विचारले की यातून कसे बाहेर पडावे. तेव्हा ऋषींनी राजाला सांगितले की भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशीचे व्रत कर. ऋषीने राजाला हे व्रत करण्याची आणि पितरांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करण्याची विनंती केली. राजा आणि त्यांच्या पत्नीने मिळून इंदिरा एकादशीचे व्रत केले. या व्रताच्या प्रभावाने राजाच्या पितरांना मोक्ष मिळाला आणि ते यमलोकातून मुक्त झाले. इंदिरा एकादशीच्या दिवशी पितरांना शांती मिळवण्यासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी व्रत करण्याची परंपरा आहे. हे व्रत केल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि पितरांना अधोगतीतून मुक्ती मिळते, असे मानले जाते. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.